तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनलवरती। या चॅनलचं नाव सुपरस्टार ब्लॉग। मी अतुल तुम्हा सर्वांचे स्वागत करतो आपल्या चॅनलवरती। तर अचानकपणे ठरलं आहे कुठेतरी कोणाला तरी भेटायला चाललो आहे। तर मी तुम्हाला बोललेलो ब्लॉग कंटिन्यू येणार, आता कंटिन्यू ब्लॉग राहतील। तर ठरलं आहे कुठेतरी जायचं, तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला कळेल मी कुठे चाललो आहे। तर भेटूया आपण सकाळी 4 वाजता, आता बस पकडणार। सकाळी 4 वाजता मी तिकडे पोहोचेल। कोणाला भेटायला चाललो, कशासाठी चाललो आहे आणि काय कामानिमित्त चाललं आहे तुम्हाला ब्लॉगमध्ये कळेल। तर ब्लॉग पूर्ण बघा, आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि आपल्या कल्पना कमेंटवर नक्की कळवा। तर भेटूया सकाळी। ओम साईराम। साईराम मंडळी, आम्ही पोहोचलेलो, आम्हाला तिकडे पोहोचायचं होतं आणि जिकडे सोडलं तिकडनं 20 किलोमीटर बाकी सोडलेलं आम्हाला। आता 20 किलोमीटर आम्ही एका बाबाने आम्हाला लिफ्ट दिली। खरंच बाबांसारखे धावून आले ते आणि शेवटी जिथे मला पोचायचं होतं तिकडे मी पोचलेलो आहे आणि भावेश बुवा जेवण बनवत। जय साईनाथ, साईनाथ, जय साईनाथ, जय साईनाथ। भावेश बुवा आपल्या नाश्त्याची तयारी चालू। अरे हा बघा, हा मोबाईल बंद करून बसलाय, कधीचा फोन करतोय मी। जय साईनाथ, जय साईनाथ, जय साईनाथ। कधीचा मोबाईल बंद करून बसला हा माणूस, हा जो घालून बसलाय ना ओढी, याला फोन करतो मी पाठच्या 1 तासापासून। फोन बंद करून बसलाय माणूस। 20 किलोमीटर पाठी कसं तरी देवासारखा तो ट्रकवाला भेटला मला। अरे आणि कुठे पोहोचले तुम्हाला सांगतो मंडळी, समोर बघा आपल्या बाबांची पालखी आहे। 11 तारखेपासून वाट बघत होतो की मी शिर्डीला जाईल आणि आज शेवटी हे पोचलेलो आहे आणि आता आजपासून 3-4 दिवस मी कंटिन्यू पालखी चालणार आहे आणि खरंच अतिशय आनंदमय वातावरण असणार आहे। तर ब्लॉग पूर्ण बघा, आजचा पूर्ण दिवस या ब्लॉगमध्ये असणार आहे। मजा आणायची ना भाई, बादशाह पीर हर बला को छी। तर भेटूया मंडळी पालखीच्या या 4 दिवसाच्या प्रवासामध्ये। ओम साईराम, ओम साईराम भावेश भाई। साईनाथ। मित्रमंडळी, आता पालखीचे हे 4 दिवस ना कसे जाणार मला स्वतःला माहिती। आपण 11 दिवसापासून 11 तारखेपासून वाट बघतोय की आपले भाऊ लोक गेलेले पालखीला, पण आपल्याला चालायचं होतं पण आपलं पॉसिबल झालं ना। पण आता भावेश बुवानी मला बोलवलं तर मी आलो। जय साईनाथ, जय साईनाथ। आपला प्रथम बुवा माझ्याकडनं 2 डॉग घेऊन जाणार आहे सांभाळायला आणि आपला कोया बुवा। जय साईनाथ। साईराम मंडळी, चाय प्यायला थांबलो काकांच्या हॉटेलवरती आणि सकाळचे 9 वाजलेत आणि हा पोरगा आहे ना 5 किलोमीटरपासून फोनवर बोलतोय। हा टक्कल बोलतो मला, रोहित शेट्टी 5 किलोमीटर पाठवून आहे ना कंटिन्यू फोनवर बोलतोय। कोणाशी बोलतो काय माहिती, कोणाशी बोलतो रे हे, कोणाशी बोलतोय, कोणाशी बोलतो बोल ना, हे सांग ना कोणाशी बोलतोय, सांग ना, व्हिडिओ टाकणार आहे मी बघ। आणि आपला डीजे ऑपरेटर भाऊ, आपल्या पालखीचा डीजे हा वाजवतो पूर्ण 8 दिवस। आज आपण आलोय, आपण मग थोडाफार वाजवतो आणि आपला हा साईराम साई सेवक माझ्यासाठी काय चाय घेऊन आलाय। चाय पिऊया साईराम आणि पुढच्या साई पालखीच्या प्रवासाला निघूया। ओम साईराम। एवढी स्वप्नात माझ्या कानात, एवढी स्वप्नात माझ्या कानात बाबांनी ये म्हटलं, एवढी स्वप्नात माझ्या कानात बाबांनी ये म्हटलं, एवढी स्वप्नात माझ्या कानात बाबांनी ये म्हटलं, एवढी स्वप्नात माझ्या कानात बाबांनी ये म्हटलं। यात्रेचा सारा शिर गेला,
मान करी उभे स्वागताला पदयात्रेचा सारा शिण गेला ला 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 साईराम आपला सकाळचा नाश्ता आलाय. सकाळचा नाश्ता छोटा साईराम. साईराम ओ डीजे भाऊ साईराम. साईराम नाश्ता. निवारी निवारी आरती सारी बाबा रंग देवा नवतनाथ सेवा मागणे जियाता देवादि देवा देवादि देवा आरती साई बाबा. ह्याला फक्त मध्ये मध्ये यायचं राहतं ह्या माणसाला. हा जो माणूस आहे फक्त मध्ये मध्ये यायचा ब्लॉग मध्ये घ्यायला पाहिजे म्हणून आरती का. कवाली लाओ धूम मची धूम साबिर के आंगन में. हाँ कोणती कवाली. धूम मची धूम साबिर के आंगन में. जय साईनाथ. ओम नमो नारायण. आता दुपारचं जेवण झालेलं आपल्याला आणि आता आपण चढणार आहोत सिन्नरचा घाट. तर सद्गुरू श्री साईनाथ महाराज आपल्या भक्तांची सिन्नरमध्ये वाट बघता असं स्वर्गीय आप्पा भाऊ यांचं एक भजन आहे. ही वाट पाहतो भक्तांची उभा राहून सिन्नरच्या घाटात. तर म्हणजे आता आपण सिन्नरचा घाट चढणार आहोत आणि खूप आनंदमय वातावरण आहे. साईमय वातावरण आहे. साईमय संध्याकाळ. आता चालू आपण सिन्नरचा घाट. ओम साईराम. आपला सेवाराम आपली टेम्पो हा भाऊ चालवतो. जय साईनाथ. जय साईनाथ. सिन्नरचा घाट. सिन्नरचा घाट. हा अजून एक केव्हा सेवाराम. हा गाडी राम आहे. गाडी साईराम साईराम. तेवढी माझी घडी शोधून द्या फक्त.
जय साईनाथ, जय साईनाथ, जय साईनाथ. नहीं इधर साइड में मैं इधर साई बाबा तुमते नाम दाता हरे संतो दाता अगाध तव करहि मार्ग धाविति अनाथा धाविति अनाथा आरती साई बाबा नाचूया गाऊया या बाबाला पूजूया अन पायी पायी शिर दिला जाऊया पायी 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 शिर दिला जाऊया यारे यारे सारे ही पालकी सजवूया नाचूया गाऊया साई बाबाला पूजूया पायी पायी शिर्डीला जाऊया पायी पायी शिर्डीला जाऊया जाऊया पायी पायी शिर्डीला जाऊया पायी पायी शिर्डीला जाऊया शिर्डीची करूवारी पालखी घेऊन जायवरी आणि पालखी घेऊन कांद्यावरी मना उदारी आनंद भारी डोळा दुखाचा या डोळ्याने पाहूया डोळा दुखाचा या डोळ्याने पाहूया नाचूया गाऊया या साईला पूजूया पायी पायी शिर्डीला जाऊया पायी पायी शिर्डीला जाऊया पायी पायी शिर्डीला जाऊया पायी पायी शिर्डीला जाऊया दिसे ओ लाल पड त्याला दिसे ओ लाल पड विचार केला उद्धार केला घेऊन वानर से
साईला भेटाया तुम्ही येता का? धाडण बोलावून जणू साईन ये म्हणाला तो पालखी घेऊन. केली त्यानं आज्ञा मला मी निघालो. आता आपले भजन झालेले, भजन करून झालं. थोडं कमीच घेतलं भजन ॲक्च्युली. पोरले थकलेले आहेत. उद्या सकाळचा रूट पण लंबा आहे, 30 किलोमीटरचा रूट आहे. तर उद्या सकाळी पण चालायचं आहे म्हणून पोरं झोपले आहेत. तर आता पण आपण जेवण करू, बाबांचा भंडारा खाऊ आणि आपण पण आराम करू. तर व्हिडिओ पूर्ण बघा. आता जेवणचं दाखवलं, भंडाऱ्यामध्ये काय बनलं, आज आचार्याने आपल्या काय बनवलं बघू आणि मग व्हिडिओ संपू. आजच्या पहिल्या दिवसाचा आपला व्हिडिओ. मग परत उद्या साई पालखीचा प्रवास, स्वर्गसुखाचा प्रवास आपल्या ब्लॉगमध्ये पूर्ण बघू आपण.
11 वाजलेत आणि या टायमाला मला भेटायला कोण येऊ शकतं तुम्हाला म्हणजे माहीत पण नसेल. मला पहिलाच दिवस आज चालायचा आणि माझी साईशा मला भेटायला. हाय साईशा. साईराम. साईशा चालली आहे शिर्डीला बाबांना दर्शन करायला आणि साईशा फॅमिलीसोबत आली आहे. मामा पण आलेत. मामा साईराम. मामी पण आहे. आई इकडे. आई नाही तेव्हा माझ बी झालं. होया बाय साईराम आणि मामा पण आहे. साईराम. तर ती सगळी फॅमिली चालली शिर्डीला. तर मध्ये जाताना आपल्याला रस्त्यात भेटून चालले. आपलं पण दर्शन लवकर जाईल. तर भेटू उद्या सकाळी. ओम साईराम. जय साईनाथ. आज जेवायला आहे तूप रोटी, डाळ भात आणि भाजी आणि शिरा. आमंद शिरा. तर जेवू आणि मग आराम करू. आपले भाऊ लोक. जय साईनाथ. भाऊ लोक जेवत आहे. आपण पण जेवू. सगळे झोपणार. इकडे झोपायची सोय. तर आजचा ब्लॉग इकडे संपवतो आहे. तर भेटूया उद्याच साई पालखीच्या साई प्रवासामध्ये. स्वर्ग सुखाचा प्रवास देवासोबत देवाच्या भेटीला. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि आपल्या कल्पना कमेंटद्वारे नक्की कळवा. ओम साईराम.